सुरुवातीला आपण कुस्ती घेऊया, कुस्तीचा प्रश्न घेऊ. सुरुवात मी करतो, मग आमचे सगळे लांडगे साहेब आणि सगळे पदाधिकारी आहेत ते पुढे कंटिन्यू करतील. आणि सगळं झाल्यानंतर जर कोणाचा राजकीय प्रश्न असेल तर मी एकटा इथं असेल, मागचा पोस्टर काढला जाईल, मग राजकीय प्रश्न आपण घेऊया. सुरू करायचंय. आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यामध्ये 26, 27, 28, 29, 30 मार्च दरम्यान महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी होणार आहे त्या बाबतीतली माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद ही महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या माध्यमातून आज इथं घेतली गेली. या परिषदेमध्ये नाही तर या पत्रकार परिषदेमध्ये मी येण्याचं कारण कर्जत जामखेड मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पवित्र भूमीचं लोकप्रतिनिधित्व करत असताना तिथे ही स्पर्धा व्हावी अशी विनंती मी कुस्तीगीर परिषदेला केली होती. त्याला मान सन्मान देऊन आमच्या विनंतीचा त्या ठिकाणी विनंती स्वीकारली आणि कर्जतमध्ये ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे. आज या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. कुस्ती क्षेत्रामध्ये ज्यांचं कार्य खूप मोठं आहे असे बाळासाहेबजी लांडगे साहेब इथं उपस्थित आहेत. तसंच सर्जेरावजी शिंदे साहेब उपस्थित आहेत. त्याच्याचबरोबर सुरेशजी पाटील, काका पवार इथे येतील. अहिल्यानगर जिल्ह्याचे परिषदेचे अध्यक्ष वैभवजी लांडगे या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक इतर मान्यवर आज या परिषदेसाठी उपस्थित आहेत. मी फक्त सुरुवात करून देतो, त्यानंतर आपले जर काही प्रश्न असतील परिषदेच्या बाबतीत आणि या कुस्तीच्या बाबतीत परिषदेचे सर्व मान्यवर त्या ठिकाणी उत्तर देतील. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद ही 1953 ला स्थापन झाली. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी या परिषदेसाठी खूप मोठं कार्य त्या ठिकाणी केलं आणि त्यानंतर आदरणीय पवारसाहेब अध्यक्ष झाले. पण कुस्तीच्या बाबतीत बोलायचं झालं तर पार महाभारत पासून कुस्ती चालत आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, तसंच छत्रपती शाहू महाराज यांनी सगळ्यांनी कुस्तीसाठी खूप काही केलेलं आहे. नंतरच्या काळामध्ये चव्हाण साहेब असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, मोहोळ साहेब असतील, अनेक असे मान्यवर आणि कुस्ती क्षेत्रामध्ये काम करणारे हे सर्व पदाधिकारी, तसंच पूर्वीचे महाराष्ट्र केसरी आणि कुस्तीसाठी खूप लोकांनी खूप काय केलेलं आहे. त्यामुळे ही परिषद 70 वर्षापासून कुस्तीच्या हितासाठी काम करत आलेली आहे. महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा ही परिषद गेले 70 वर्ष घेत आलेली आहे आणि यांच्याच माध्यमातून कर्जतला सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये ही स्पर्धा त्या ठिकाणी होणार आहे. याच्यात फक्त झालं एवढंच की अहिल्यानगरमध्ये काही दिवसांपूर्वी दुसरी जी संघटना आहे जी 2 वर्षापूर्वी स्थापन झाली, कदाचित धर्मदायकडे त्यांचं नोंद नसावी कारण का ती एक कंपनी आहे अंडर सेक्शन 8 असं आम्हाला कळतंय. काही हरकत नाही. आदरणीय पवार साहेबांचं नेहमी हेच म्हणणं आलेलं आहे की काही करा पण राजकारणामध्ये खेळामध्ये राजकारण आणू नका. अहिल्यानगरमध्ये थोड्या दिवसांपूर्वी जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये राजकारण झालं असं अनेक लोकांचं त्या ठिकाणी मत आलं. टीव्हीवर सुद्धा आणि जे व्हिडिओ आपल्या सर्वांसमोर आले त्याच्यामध्ये सुद्धा पैलवानांवर अन्याय झालेला आपण सर्वांनी तिथं बघितला. तो अन्याय होत असताना जेव्हा टीव्हीवर आम्ही बघितलं तेव्हा एक कार्यकर्ता म्हणून मी फक्त विनंती व्यक्त केली परिषदेकडे की जर आपल्याला अशी स्पर्धा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी गेले 70 वर्ष तुम्ही आयोजन करता ती जर तुम्हाला करायची असेल तर आमच्या पवित्र भूमीमध्ये करावी आणि त्यांनी त्याला मान्यता दिली. त्यानंतर आमची एक बैठक झाली आणि आज ऑफिशियली
तुमच्या सर्वांच्या समोर ही स्पर्धा कशी होणार आहे, कशा पद्धतीने याच्यामध्ये रूल्स रेग्युलेशन असणार आहे हे परिषद या ठिकाणी सांगेल. त्यामुळे याच्यामध्ये राजकारण बाहेर ठेवून आम्ही सर्वजण ही स्पर्धा घेणार आहोत. या संघटनेमध्ये सुद्धा विविध पक्षाचे लोक पदाधिकारी म्हणून आहेत, पण सगळ्यांचं मत आलं की कुस्तीमध्ये कुठेही राजकारण आलं नाही पाहिजे. जर याच्यामध्ये राजकारण आलं आणि याच्यामध्ये महाराष्ट्र केसरी या नावाचं जर कुठेतरी बदनामी त्या ठिकाणी झाली, तर याच्यापूर्वी ज्यांना ज्यांना महाराष्ट्र केसरी मिळालं, आत्ता ज्यांना मिळालं आणि उद्या ज्यांना मिळेल, या सगळ्यांचं कुठंतरी भवितव्य धोक्यात येऊ शकतं. तर ह्या सगळ्या लोकांनी कुस्तीसाठी खूप काही केलेलं आहे आणि पैलवान काय सहज बनत नसतो. लहानपणीपासून लाल मातीमध्ये तिथं लढावं लागतं, घाम गाळावा लागतो, मान सन्मान त्या मातीला द्यावा लागतो, मगच कुठंतरी कुस्तीचा एखादा पैलवान त्या ठिकाणी तयार होत असतो. आणि ह्या सगळ्यांनी त्यासाठी खूप काही केलेलं आहे. तर मी फक्त आयोजन करतोय कर्जत जामखेडकरांच्या वतीने. तिथे असणारे आमचे सर्व कुस्तीचे तालुकाचे प्रमुख असतील ते मला तिथं मदत करणारे, जिल्हा अहिल्यानगर हे त्या ठिकाणी पुढाकार घेत आहेत आणि परिषदेला आम्हाला तिथं परवानगी दिलेली. नियोजन जे आहे ज्याच्यामध्ये सगळे नियम असतील, कशा पद्धतीने ही स्पर्धा व्हावी, याच्या पद्धतीने पंच कुठले घेण्यात यावेत, कशा पद्धतीने तिथं पारदर्शकता आणता येईल, कॅमेराच्या समोर कशा काही गोष्टी होणार आहेत आणि जे काही रूल्स अँड रेग्युलेशन ते सर्व परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी तिथं बघितले जातील. त्यामुळे आम्ही आयोजन करतोय, पण नियोजन हे परिषद त्या ठिकाणी करणार आहे. कारण 70 वर्षाचा अनुभव या लोकांकडे तिथं आहे. अहिल्यानगर या पवित्र भूमीला अजून एकदा संधी मिळालेली आहे की राजकारण विरहित कुस्ती कशी घ्यायची हे कर्जत जामखेडमध्ये परिषदेच्या माध्यमातून जी महाराष्ट्र केसरी घेतली जाणार आहे तिथं त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे. योगायोग असा की त्याच वेळेस म्हणजे 26 ते 30 तारखेला तुकोबरायांच्या पवित्र पादुका ह्या पहिल्यांदाच अहिल्यानगर भूमीमध्ये येत आहेत आणि त्याच वेळेस आपली ही स्पर्धा महाराष्ट्र केसरी कर्जतमध्ये होणार आहे. म्हणजे पवित्र पादुका आणि पवित्र हा जो खेळ आहे मातीचा खेळ, या दोन्ही गोष्टी एका वेळेसच तिथं होणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने भक्ती आणि शक्ती एकत्रित त्यावेळेस आपल्या सर्वांना तिथं बघायला मिळणार आहे. त्यामुळे अतिशय चांगला दिवस आहे, चांगला काळ आहे आणि त्यात ती कुस्ती तिथं होणार आहे. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि सर्व हे पदाधिकारी आहेत. त्यामुळे याच्यामध्ये जर तुम्हाला कुठला तांत्रिक मुद्दा असेल तर नक्कीच परिषदेचे सर्व पदाधिकारी त्या मुद्द्याला आपल्याला उत्तर देतील आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर त्यामध्ये काय उत्तर देण्याची संधी असेल ना, तर एखादा विषय माझ्या निगडीत असेल तर नक्कीच त्याला मी सुद्धा उत्तर देईल. मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. अहिल्यानगरची जी आताची कुस्ती झाली ती पंचांच्या निर्णयामुळे वादग्रस्त ठरली. आता या तुमच्या स्पर्धेमध्ये आपण पंच जे आहे, पंचांची निवड जी आहे ती कुठल्या पद्धतीने करतो आणि काय नक्की? शिंदे साहेब कोण बोलतो? मी बोलू का माझ्या? आता जे नियमित हे 10-15 वर्षातल्या गोष्टी आहेत, पंच निवडले जातात त्याच्या मागे एक शिस्तपालन समिती आमची आहे. शिस्तपालन समिती त्याच्यावर कंट्रोल असते पंचाचे आणि कुठली कुस्ती आली, कुठल्या वेळेला कुठली कुस्ती आली, त्याला पंच कोण निवडायचे, कसे असले पाहिजेत, निर्णायक कोण देईल. एखादी कुस्ती अशी असेल त्याला हिंमतवाला पंच, म्हणजे सगळे टेक्निक असते सगळ्यांना, पण थोडं हिंमतवाला पंच वर गेला पाहिजे आणि त्या पंचानं दोन्ही पंचांची सहमती घेऊन चितपट दिली पाहिजे. एकदम चित झाले मला वाटते म्हणून द्यायची ती चुकीची पद्धत आहे. कुठं काय झालं तिथं काय झालं त्याला मला काय विचार म्हणायचं नाही, पण इथं प्रत्येक मॅचला आणि एक शिस्तपालनचा माणूस आणि पंच असतील. शिस्तपालन समिती असल्यामुळं कुठेही काही गडबड होणार नाही. आणि मला वाटतं जे रोहित साहेबांनी सांगितलं, जे मॅचच्या बाजूला गर्दी होते ती गर्दी पूर्वी पण होत नव्हती, आताही होणार नाही. कारण 3 बॅरिकेड आम्ही लावणार आहोत. म्हणजे फक्त पत्रकार कक्ष वेगळा असेल, पंचांच्या बॅरिकेडमध्ये कोणीच येणार नाही. त्याच्या बाजूची बॅरिकेड तिथं पैलवान असेल आणि पैलवानच्या बाजूला बाहेर नो मॅन लँडर असेल. त्यामुळं गर्दी होणार नाही, ती गर्दी थोपवली जाईल आणि शिस्तबद्ध पद्धतीनं शिस्त परिषदेच्या अंडर ती कुस्ती होईल आणि पंचाचं काम व्यवस्थित होईल. पंच एक मिनिट माझं पूर्ण होत आहे. पंच आमच्याकडं इंटरनॅशनल पंच आहेत, उत्तम असे पंच महाराष्ट्रात आहेत.
पंचांची काही कमी नाही आणि पंच उत्तम असे असल्यामुळं आणि पंचांना आम्ही एक सांगितलंय, तुम्हाला लाल पीक आणि निळे पीक दिसेल, चेहरा होणार नाही. ही स्पर्धा बेकायदेशीर आहे असं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत संदीप बोरवे यांनी हे सांगितलं. बघा, ह्याच्यामध्ये एक गल्लत होतीये. परिषद आणि संघ हे दोन्ही विषय वेगळे आहेत. त्यांचं म्हणणं आहे की याचा उपयोग परिषद- ऑलिम्पिकमध्ये होणार नाही, महाराष्ट्र सरकारचा कुठल्याही पुरस्कार मिळवण्यासाठी होणार नाही, तो ऑलिम्पिकमध्ये यातून जे प्रमाणपत्र मिळेल त्याचा उपयोग होणार नाही असं त्यांनी म्हटलं. आश्चर्यजनक असं आहे की आता आपण बोलत आहोत, ज्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्याच दिवशी परिषदेला राज्य सरकारचं पत्र आलं आहे की छत्रपती अवॉर्डसाठी तुम्ही तुमचे नावं कळवावीत. त्याचा अर्थ ते फक्त हवेत गोळ्या झाडत आहेत आणि त्यात ते राजकारण करत आहेत. इथं जे आहे खऱ्या अर्थाने गेले 70 वर्ष ही परिषद इथं कुस्ती घेत आलेली आहे आणि ते जे म्हणतात 37वं का 38वं, आता तुम्ही 2 वर्षापूर्वी तुमचा जन्म झालेला आहे आणि डायरेक्ट 38वं तुम्ही 66वं महाराष्ट्र केसरी कशी घेणार? त्यामुळे जे काय पालतत्व आहे ते परिषदेचं आहे, ते मध्येच घुसून आता हे बाळ आमचं आहे असं कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अहिल्यानगरमध्ये जी स्पर्धा पार पडली त्या स्पर्धेत जो प्रकार घडला त्यामध्ये 2 कुस्तीगिरांवरती 3 वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे. तर यामध्ये ते पैलवान खेळू शकणार आहेत का या स्पर्धेत? मी देऊ का? बसून आता असा आहे, जो संघच अधिकृत नाही, जो संघच अधिकृत नाही त्याने दिलेल्या शिक्षाही अधिकृत नाही. ऐकलं उत्तर ना? जो संघच अधिकृत नाही त्यांनी दिलेल्या ज्या काही शिक्षा ज्या काही असतील त्याही अधिकृत नाही. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद जी पूर्वीपासून जी आहे ती आंतरराष्ट्रीय नियमाने चालते आणि त्यांनी दिलेल्या काही सूचना किंवा शिक्षा याच अधिकृत धरल्या असतील. त्यांचे 3 वर्ष बाद नाही याला काही अर्थ नाही. मला एक तुमच्या बेकायदेशीर आहे मान्यता नाहीये ते सांगताना का तुमचं बेकायदेशीर हे बघा, या जे कुस्तीपटू आहेत, त्यांचं नुकसान होतं मोठ्या मी प्रमाणात. याचं उत्तर देतो. मी ते कुस्ती जे खेळणार आहेत ते आमच्याकडे कुस्ती सगळे पैलवान खेळवले जातील. थोडक्यात आम्ही काही नुकसान कोणाचं करणार नाही. हेच प्रश्न होता, उत्तर मिळालं. पुढे बोला. याच्यामध्ये जे आम्हाला कळतंय, म्हणजे मी आता त्यांच्याबरोबर गेले काही दिवस चर्चा करत आहे परिषदेबरोबर, जे प्रश्न तुम्हाला पडले तसे मला सुद्धा पडले. ज्याच्यामध्ये माझा पहिला प्रश्न होता की मोहोळ ज्यांचा विजय झाला त्यांना आपण खेळवणार आहोत का? यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही पैलवानांसाठी ही स्पर्धा घेत असतो. मोहोळ हे पैलवान आहेत, त्यांना सुद्धा तिथे संधी दिली जाणार, राक्षांना सुद्धा संधी दिली जाणार, गायकवाडांना सुद्धा संधी दिली जाणार. त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही झाला. त्याच्याच बरोबर परिषदेचं हेही म्हणणं आहे की केंद्रीय जे स्पोर्ट्स मिनिस्टर आहेत त्यांना सुद्धा बोलावलं जाणार आहे, राज्यात मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलवलं जाणार, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बोलवलं जाणार आणि पवार साहेब तर शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी आहेतच. त्यामुळे परिषदेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं राजकारण खेळामध्ये आणलं जाणार नाही. ज्या पद्धतीने आजपर्यंत परिषद काम करत आलेले तसंच काम याच्या पुढेही त्या ठिकाणी केलं जाणार. बंदी घालण्यात आली आहे, 3 वर्षाची बंदी आहे, तर कसं करू शकतो? मी उत्तर देतो. एक मिनिट. तुमचं पत्रकार 3 वर्षाची बंदी आम्ही घातलेली नाही. आमची 70 वर्षाची कुस्तीगीर परिषद आहे. आम्ही सगळ्यांना खेळवणार आहे, बंदी असणार नाही. तुम्ही मानता तुमची संघटना अधिकृत, तर त्यांचं म्हणणं असं आहे मग धाराशिवला तर तुमचा महाराष्ट्र केसरी झाला तो पुढे नॅशनल का नाही खेळला? हा मुद्दा वेगळा आहे. त्यांची शंका आहे, याचा अर्थ तुमची संघटना बेकायदेशीर आहे असं त्यांचा दावा आहे या मुद्द्यावर. त्याच्यावर एकच गोष्ट आहे की आता WFI ची पण वर एक टीम खेळली नाही. UWW निलंबन झालेलं आहे. त्यांची बेकायदेशीर झाली का? आज मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्सनी पण WFI वर अजून सस्पेन्शन चालू आहे. बरोबर आहे. मग ती बेकायदेशीर त्यांचं चालूच आहे ना स्पर्धा घेणं आणि हे करणं. त्यांचं म्हणणं आहे, आम्ही प्रॉपर नंतर अशाच घेऊन स्पर्धा घेतो, तुम्ही डायरेक्ट महाराष्ट्र केसरी घेता. नाही. एक मिनिट. तसं नाही. ही महाराष्ट्रात स्पर्धा होण्याआधी आपण त्याच्यावर आक्षेप का नाही घेतला? आता एवढ्या सगळ्या होत्या, तुम्ही म्हणता तुमची संघटना अधिकृत आहे,
तर त्यांनी महाराष्ट्र केसरी या बँडखाली एवढी मोठी स्पर्धा भरवली, त्याच्या आधी तुम्ही आक्षेप का नाही घेतला? त्यालाच धरून एक प्रश्न आहे. आता ते महाराष्ट्राला मेसेज आले तो. दोन महाराष्ट्र केसरींची सवय करून घ्यायची दिलाय का ना? दरवर्षी? हे बघा, पवार साहेबांचं, सर्व पैलवानांचं, परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं हेच म्हणणं आहे की दोन संघटना असून कधी कुस्तीचा फायदा त्या ठिकाणी होणार नाही. पण परिषदेमध्ये असणारे सर्व जे मान्यवर आहेत ते पैलवानांचा विचार सातत्याने करत असल्यामुळे आणि ते सुद्धा सकारात्मक, त्यांचं मत येतं ठीक आहे, त्यांनी राजकीय हस्तक्षेप आणून, ताकद लावून, राजकीय ताकदीचा उपयोग करून त्यांनी त्यांची संघटना काढली. पण याच्यामध्ये पैलवानांना जिथं संधी मिळत असेल तर पैलवानांच्या हिताचा विचार करत असताना आपण वेगळी आपली जी कुस्ती चालू आहे ती चालू द्या. पण जेव्हा ह्या सर्व पदाधिकारी आणि पैलवानांना जेव्हा दिसलं की तिथं कोणातरी जिंकून आणण्यासाठी कुस्ती घेतली जाते, नाही तर स्पर्धा घेतली जाते आणि नियमाचं उल्लंघन तिथं केलं जातं, त्यावेळेस या परिषदेचं मत आलं हे योग्य नाही. आणि ही प्रथा जर पडत राहिली आणि राजकारण जर एवढ्या मोठ्या पद्धतीने त्या खेळामध्ये आलं तर उद्या जाऊन अनेक युवांचं, पैलवानांचं भवितव्य हे धोक्यात येऊ शकतं. म्हणून तुमचा जो प्रश्न आहे की आधी का नाही, तर त्याचा आधी का नाही, त्याचं कारण व्यासपीठ मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण आता का? कारण का जर सातत्याने अन्याय करूनच ठराविक लोकांना विजय घडून आणण्यासाठीच तिथं जर कुस्ती घेत जात असेल तर ते योग्य नाही. अन्याय होत असल्यामुळे इथं या परिषदेच्या माध्यमातून आता या महिन्याअखेरीस, पुढच्या महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र केसरी त्या ठिकाणी घेतली जात आहे. दादा, तुमची ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा किती असणार आहे? महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही किती असणार आहे? 67वी का 67वी? 66वी. 66. आता याच्यात पालतत्व परिषदेचं आहे. त्यांचे किती होते? 2 वर्षापूर्वी जन्म झालाय त्यांचा. मानतच नाही का? त्यांची किती आहे ते मानतच नाही. नाही, ते पण सांगा. नाही ते 66 कसे म्हणतात? बाळासाहेब तुम्ही बोला. हे किती बाळासाहेब स्पर्धा आहे? ऐक ना, बाळासाहेब बोला. बाळासाहेब निवेदन द्या. मित्रांनो, आपल्याला आताच आमदार रोहित दादांनी सांगितलंय की आपल्याला या ठिकाणी आर्जवून निमंत्रण देण्याचं कारण की तुम्हाला माहिती आहे, सगळा इतिहास सांगितला आता कुस्तीगीर परिषद. ज्यावेळेस मुंबई प्रांत तेव्हा मुंबई कुस्तीगीर परिषद, आता तो विषय नाही आता. आणि तुम्हाला हे माहिती आहे की महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने मामा साहेबांनी स्थापना केल्यानंतर ज्यावेळेला आमचे आदरणीय शरदराव पवार साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी त्यावेळेपासून माहिती आहे की काम करतो. आणि मग आपण नुसत्या मातीच्या स्पर्धा नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅटवरच्या कुस्त्या सुरू केल्या. आणि मॅट आणि माती याची म्हणजे जी शाहू महाराजांनी जपलेली आपली मातीची कुस्ती परंपरा, या दादांनी सांगितलं आपलं महाभारत रामायण काढून आता ते तुम्हाला सांग. तर त्या पद्धतीनं की आंतरराष्ट्रीय नुसतं इथंच स्पर्धा घेऊन इथं नुसतं केसरी झालं असं नाही पाहिजे. ज्या राज्याने तुला एवढं मोठं केलं त्या राज्याचं नाव हे नुसतं राष्ट्रीय पातळी आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने तुम्हाला माहिती आहे की मातीत सराव करून 1952 साली हेलिसिंकी ऑलिम्पिकला आपले खाशाबा जाधवनी पहिलं कांस्यपदक या देशाला मिळवून दिलं. आणि जर ते खाशाबा जाधवना मॅटचा सराव असता तर एक चमत्कार घडला. आता त्याच्यात जायचं नाही, परंतु आपण मॅटीची हे सहाय्य करून आणि आम्ही माती आणि गादीचे हे करून दोघांनाही आपली ती परंपरा जतन करायची, आंतरराष्ट्रीय अशा पद्धतीचं समन्वय साधून काम करत आलो. आणि आपल्याला माहिती आहे की दरवर्षी वरिष्ठ पातळीवरची राज्य कुस्तीगीर स्पर्धेच्या वतीनं त्या गादी आणि मातीच्या स्पर्धा होतात. त्याच्यात ते वजन गट तुम्हाला माहिती आहे की आम्हाला संलग्न जे आहेत ते 45 जिल्हे संघ, म्हणजे त्याच्यात 36 आपले हे आणि बाकी 9 नगरपालिका असं आहे. आणि त्यांच्या खेळाडू म्हणजे मातीचे 450, गादीचे 900 खेळाडू येतात, 150 हे कोच येतात, पंच 150 येतात, असं ते सगळं. आणि फार आणि आम्ही त्या कुठंही कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी कमिटी स्थापन केला आहे. आम्ही पदाधिकारी कुठंही तिथं इंटरफेअर करत नाही.
याची बी आम्ही जाणीवपूर्वक दक्षता घेतलेली आहे. आणि म्हणून कधी वाद झाला तरी ते पंच आणि त्याचे जे असतात त्या पद्धतीने ते सोडवत असतात. ह्या पद्धतीने आता मध्ये ते नुसतं तुम्ही पाहिलं ते आता त्या संघाबद्दल माझा काही विषय नाही. मला विचारायला लागलं अहो का हो तिथं हे आलं म्हटलं मला ते काय माहीत नाही. आमची स्पर्धा आता इकडं रोहितदादा पवार कर्जतला घेत आहेत. आमचा वैभव लांडगे त्याचे आजोबा केवढे मोठे पैलवान होते छबुराव. पण ती परंपरा आज योगायोगाने आता तिथं अहिल्यानगर आता या दादाने सांगितलं तिथं पादू घेते म्हणजे ह्या आम्ही दरवर्षी घेत आलेलो आहे. आणि नुसतं वरिष्ठ गट नाही आपल्याला माहिती आहे कनिष्ठ गट सुद्धा आहे. महिलांच्या स्पर्धा आहे आता सगळं ग्रिको रोमन आहे. सगळ्या स्पर्धा आपण पार पाडत असतो. मी जास्त बोलत नाही पण कोणत्याही खेळावर बंदी आणणं हे संघटनेचा अतिशय चुकीचा मार्ग आहे. खेळाडूवर त्याच्या मनाला वाटला असेल अन्याय झाला असेल तर त्या पद्धतीने झाला म्हणून काय लगेच त्याच्यावर हे करायचं. अरे ही संघटना ही खेळाडू निर्माण करून त्याला पुढं संधी देण्याच्या दृष्टीनं प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ह्या स्पर्धा घेते. तर असं ते म्हणजे जास्त काय बोलत नाही. परंतु काय होत आहे की ते खेळाडूच्या आणि याच्या हित तुम्हाला माहिती आहे की मानधनाची योजना 1960 सालापासून नागपूरपासून जे भाग घेतील त्याला महिन्याला 30 रुपये. त्यावेळेला 1 रुपयाला 1 लिटर दूध होतं आणि मी खेळत होतो मलाही 30 रुपये मिळायचे. म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब बाळासाहेब देसाई मामासाहेब भाऊसाहेब फार मोठी माणसं होती. पण त्याच्यानंतर जेव्हा आम्ही ती परंपरा हे करून पवार साहेब अध्यक्ष आम्ही हे झाल्यानंतर ते मानधन वाढवण्याच्या दृष्टीने प्रगती केली आणि सरकारने सुद्धा आम्हाला त्या पद्धतीने खेळाडूंना आणि नंतर प्रावीण्यधारकांना वेगळं मान्यधन ते बी निर्माण केलं. खासेबा जाधवच्या स्मृतीसाठी खासेबा जाधव कुस्ती तसेच स्पर्धासुद्धा त्यावेळेला आपले जोशी आणि हे अध्यक्ष होते आणि काय ते मुंडे गोपीनाथ मुंडे हे उपाध्यक्ष त्यांच्याकडे जाऊन त्यांनी ते सुद्धा आम्ही म्हटलं राज्य स्पर्धेत जे 12 आपले 9-10 जिल्हे भाग घेतील 9 ते आणि एक आयोजक त्याच्या दरवर्षीने त्यालाही मानधन म्हणजे कुठे. आणि ज्यावेळेला आर आबा होते विलासराव होते त्यावेळेला सुद्धा 10% आम्हाला आमच्या खेळाडूंना डायरेक्ट DYSP म्हणजे अशाच्या नोकऱ्या सुद्धा ते मंजूर करून घेत. असे अनेक आहे पण तो सांगण्याचा आता काही इथे हे नाही आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ही परिषद ही 70 सालची परिषद आणि त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या कुस्तीगीराला ताकद देण्याचे काम केलेलं आहे तेच करत राहणार. खेळाडूवर कसल्याही प्रकारचं हे करायचं नाही. तर मग मला फार आनंद वाटला की आपण सगळे आमच्या निमंत्रणाला मान देऊन इथं आलात आणि आपण मी विनंती करतो रोहितदादाच्या वतीनं की आपण तिकडं स्पर्धेला आला तर त्या आम्हाला अनेक आनंद होईल. म्हणजे अगदी स्पष्ट सांगतो तिथली काही चिंता करू नका तुम्ही. पण आता या स्पर्धेचं महत्त्व मी जे आहे रास्त आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुष्कळ बोलता येण्यासारखं आहे पण इथे काही नाही. आपण एवढी मंडळी आलेला आहात तेव्हा मी अधिक काय बोलणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे की पवार साहेब शरदराव पवार साहेब ज्यावेळेला अध्यक्ष आणि मी सेक्रेटरी झालो तर पवार साहेबांनी अनेक गरीब कुस्तीगीरांना होतकरू कुस्त्यांना आर्थिक सहाय्य केलं. मुलींना सहाय्य केलं. मुलींच्या स्पर्धा सुरू करणं कठीण त्यावेळेला पालकसुद्धा घाबरायचे असे प्रकार सगळे तो विषय नाही. पण आम्ही आता मागच्या वेळेलाच लगेच आता ग्रिको रोमनमध्ये आपण अजिंक्यपद मिळवलं. म्हणजे आपण आणि आता तुम्हाला दिल्लीचं राजकारणाशी काय पण ही स्पर्धा अतिशय उत्तम रीतीने आमचा वैभव लांडगे आणि रोहितदादाच्या मित्र त्याच्या याने ते होणार आणि ही स्पर्धा अतिशय उत्तम मोलाची आहे आणि याच्यातूनच आम्हाला आता आम्ही भविष्यासाठी आपल्याला माहीत असेल की आम्ही
मॅट ट्रेनिंग सेंटर जागोजागी काढली, सगळ्या जिल्ह्यांनी आपापले तिथं त्यांना कुस्तीचं सेंटर ते हे काम करतायत, असं ते सगळं आहे. तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की हे स्पर्धेसाठी आपणही या आणि हिला आपल्याला जी रास्त वाटते ती प्रसिद्धी अवश्य द्या. मी ज्यादा काय बोलणार नाही. मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो. आलं लक्षात? तो तिथं कोण लपून बसलाय? बरं बरं, धन्यवाद धन्यवाद. याच्यामध्ये कोणाला काय फक्त विचारायचं? एक छोट्या गोष्टी पण महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या परिषदेशी बोलत असताना व पैलवानांशी बोलत असताना माझ्यासारख्याला कळाल्या. ते म्हणजे महाराष्ट्र कुस्तीगीर संघ म्हणजे जो 2 वर्षापूर्वी सुरू झाला त्याच्यात आणि परिषदेमध्ये जो काही फरक आहे, एकतर 66 म्हणजे अनेक वर्षांपासून कुस्तीगीर परिषद काम करते तो तर आहेच, त्यांना इतिहास आहे ते तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त आता याच्यामध्ये पैलवान कुस्ती करत असताना कोणत्याही जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करण्याचा जो अधिकार त्यांना होता आता त्याच्यामध्ये बदल केला गेला आहे. त्याच्याचबरोबर आर्मी, रेल्वे व इतर काही ज्या हे असतात तिथून खेळाडू खेळत होते महाराष्ट्र केसरी. पण हे जे काही संघ जे अहिल्यानगरमध्ये स्पर्धा झाली 2 वर्षापूर्वी हा संघ सुरू झाला, त्यांनी ते अधिकार काढून टाकले. त्याच्याचबरोबर काही असेही काही वस्ताद आहेत ज्यांची मुलं चांगली आहेत, चांगले खेळू शकतात, याच्यांना सुद्धा दुर्दैवाने आणि आश्चर्यजनक तिथं बंदी ही घालण्यात आली होती. प्रवेश फी घ्यायला सुरुवात आता त्या संघाने केलेली आहे. परिषद कधीही पैसे पैलवानांकडनं घेत नव्हती. हाच मोठा फरक आहे. म्हणजे इथं परिषद काम करत असताना चांगल्या हेतूतून, सामाजिक हितातून, विचारातून काम करत होतं, पण इथं फी सुरू झाली म्हणजे त्याचा अर्थकारण आता तिथं कुठंतरी सुरू झालेलं आहे. त्याच्याचबरोबर त्यांना स्पॉन्सरशिप मिळावी यासाठी मारून मुटकून प्रेशर करून बऱ्याच काही कंपन्यांना सांगण्यात आलंय असं कुठंतरी आम्हाला कळतंय. नॅशनलसाठी पूर्वी ट्रायल घेतल्या जायच्या, म्हणजे परिषद जेव्हा घेते तेव्हा ट्रायल घेते, पण यंदा जे काही म्हणजे जो संघ तिथं सुरू झालाय त्यांच्याकडनं ट्रायल न घेता डायरेक्ट त्या ठिकाणी संघ हे पाठवण्यात आली, अशी सुद्धा काही घटना तिथं करण्यात आल्या होत्या. त्याच्यानंतर धोरणात्मक निर्णय घेताना हे सर्व लोक जिल्ह्याचे प्रमुख एकत्रित बसून निर्णय घ्यायचे. आता 2-3 लोकच निर्णय घेतात, ते सुद्धा व्हॉट्सअपवर टाकतात, पत्रकार परिषद घेतात, जसं की एखादी संघटना ही आपल्या घरचीच संघटना अशा पद्धतीने संघाची लोक तिथं चालवतात. परिषदेची लोक काम करत असताना सगळ्यांनाच विश्वासात घेऊन त्या ठिकाणी काम करत असतात. आता वाईल्ड कार्ड एंट्री नवीनच काहीतरी सुरू झाले, जसं क्रिकेटमध्ये असतं, अजून कुठंतरी असतं. म्हणजे या परिषदेच्या माध्यमातून वाईल्ड कार्ड एंट्री कधी नव्हती, बरोबर ना? आता वाईल्ड कार्ड एंट्री सुरू झाली. त्याचा अर्थ काय की माझ्या जवळचा एखादा पैलवान असेल, नाही तर माझ्या जवळच्या वस्तादाचा एखादा पैलवान असेल, त्यांना जर आत घुसवायचा असेल तर अशा पद्धतीने वाईल्ड कार्ड एंट्रीचा वापर हा केला जाऊ शकतो. आणि याच्यामध्ये कुठलाही पैलवान 10-20 वर्ष तिथं काम करत असतो, घाम गाळत असतो, मग पैलवान बनतो. कोण कुठल्या समाजाचं, कोण कुठल्या घरात जन्मलंय, याच्यापेक्षा कष्ट किती घेतो याच्यावर सगळं अवलंबून असतं आणि त्यांचे वस्ताद त्यांच्यावर किती काम करतात. आता काही दिवसांपूर्वी संघाकडनं म्हणजे पलीकडे 2 वर्षापूर्वी जो संघ जन्मला त्यांनी काही पैलवानांवर बंदी घातली असं आम्हाला कळालंय. आता बंदी घातल्याचा तसा अधिकार त्यांच्याकडे कुठेही नाही, तरी त्यांनी घातला आणि याच्या पुढे सुद्धा ते घालू शकत नाहीत. आता बंदी घातल्यानंतर असं म्हणलं गेलं की त्यांना एक कमिटी फॉर्म केली आहे की समजा राक्षे पैलवान राक्षांच्यासाठी एक कमिटी फॉर्म केली आहे की काय झालं, कसं झालं. आता जर एखादा पैलवानवर अन्याय झाला, पैलवानांनी जर लिखित दिलं त्या संघाकडे की बाबांनो माझ्यावर अन्याय झाला तो दूर करा, मग समिती फॉर्म केली जाते. राक्षांनी कुठेही तिथं लिखित न देता सुद्धा कमिटी फॉर्म केली. का? लोकांकडनं विरोध व्हायला लागला, लोकांकडनं त्यांच्या त्या ठिकाणी हे अन्याय झाला असं कुठेतरी चर्चा सुरू झाली. आता त्याच्यामध्ये त्यांच्या संघाचे जे प्रमुख आहेत मीडियाशी बोलताना काय बोलतात, हो तिथं ते जे पंच होते त्यांच्याकडनं चूक झाली. अरे मग मीडियावर तुम्ही बोलतात चूक झाली, मात्र त्या ठिकाणी त्या पैलवानांवर अन्याय होतो, तिथं तुम्ही न्याय देत नाही आणि असं बोलून लगेच तुम्ही त्याच्यावर बंदी घालता. म्हणजे हा गजबच कार्यक्रम तिथं सुरू आहे. म्हणजे एक अधिकारशाही जी संघामध्ये आहे ती कुठेतरी कुस्तीसाठी योग्य नाही.
म्हणून परिषदेचं मत आहे की पारदर्शक पद्धतीने ज्या काही नियम आहेत त्याच्यात अंतर्गत राहून सर्व लोकांना आपण तिथे इन्व्हाइट करायचं, सगळ्यांना केलं जाईल, सर्व पक्षाच्या लोकांना, सर्व माजी महाराष्ट्र केसरीला, पैलवानांना, सगळ्यांना केलं जाईल आणि नियमानुसार ही त्या ठिकाणी कुस्ती ही महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद तसंच अहिल्यानगरचे जे त्यांचे पदाधिकारी आहेत, वैभवराव इथं आहेत, तसंच कर्जतमध्ये जे पैलवान आहेत व तिथं असणारे सर्व लोक असे मिळून ही परिषद तिथं महाराष्ट्र केसरी घेणार आहे. मी फक्त आयोजन करतोय, तिथं नियोजनामध्ये मी कुठेही नसणार आहे. नियोजन हे पूर्णपणे परिषदेच्या नियमानुसार आणि त्यांच्या तज्ज्ञ जे सर्व पंच आहेत, ज्यांना 20-20, 30-30 वर्षाचा अनुभव आहे, अशा लोकांकडूनच केलं जाईल. ज्यांनी कुस्ती खेळली हेच त्यांचे पंच आहेत. जे असे न कुस्ती खेळता पंच झालेले लोक यांच्यात पंच म्हणून कधीही काम करत नाही. हा या दोन संघटनेचा त्या ठिकाणी मोठा फरक आहे. त्यामुळे विनंती आहे सर्व पैलवानांना की कुणी कोणाला तिथं डिबार करू शकत नाही, बंदी घालू शकत नाही. हे संविधानिक याच्या विरोधात आहे आणि इथं परिषद जे गेले 70 वर्ष कुस्ती क्षेत्रामध्ये मोठं कार्य करतात यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही परिषद घेतली जाणार आहे. त्याच्याचबरोबर अशोकराव मोहोळ साहेबांच्या माध्यमातून परंपरेप्रमाणे तिथं त्यांच्याकडनं महाराष्ट्र केसरीसाठी ती गदा, मोठी जी गदा, मानाची गदा आहे, तिथं दिली जाणार आहे आणि उपमहाराष्ट्र केसरी हे मोहिते परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी तिथं दिली जाणार आहे. म्हणजे परंपरा अशीच कायम ही राहणार आहे आणि ती फक्त कोणामुळे तर ह्या सर्व पदाधिकारी आणि कुस्तीवर खऱ्या अर्थाने प्रेम करणारे सर्व वस्ताद, पैलवान आणि आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा त्या ठिकाणी घेतली जाणार. महासंघ आरोप करतो तुम्ही राजकारण करताय. एक आहे की जे महाराष्ट्र केसरी किताब मिळवतो त्याला कैलासवासी मामासाहेब मोहोळ यांचे जे चिरंजीव आहे, माजी खासदार अशोकराव पवार, आपले अशोकराव मोहोळ, हे नेहमी चांदीची गदा तिथं दिली जाते. ते जुने पैलवानांचं त्याप्रमाणे ते हे चंद्रकांत पाटलाचं म्हणणं आहे 2-2 स्पर्धा घेऊ नका, खेळाडूंचं नुकसान होतंय, ते उपोषणाला बसणार आहेत. कोण चंद्रकांत पाटील कोण चंद्रकांत पाटील डबल केसरी. नाही, चंद्रकांत पाटील साहेबांशी बोलावं लागेल, चर्चा करावी लागेल. आता समजा पालतत्व गेले 70 वर्ष या परिषदेने सांभाळलेलं आहे आणि 2 वर्षापूर्वी ज्यांचा जन्म झालाय, मग सुरुवात कुणी केली आणि मध्ये एंट्री कुणी केली हे सुद्धा कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे. सुरुवात करणारे ही मंडळी आहेत, सर्व पक्षाचे आहेत आणि जे मध्ये एंट्री केली त्यांनी निर्णय घ्यावा की बाबांनो हे चुकीचं आहे, डबल कुठेतरी काय गोष्टी होत आहेत. चंद्रकांत पाटील साहेब नक्कीच याच्यावर मदत करतील का ते स्वतः पैलवान आहेत, त्यामुळे त्या बाबतीत ते लक्ष घालून लक्ष आपल्याला माहित असेल बरं का. 2 संघटना झाल्यात, काकांनाही माहिती आहे, काका होते त्या फुटेच्या वेळेस सगळं. आता ते भाजप सगळं घुसल्यामुळे 2 फूट पडली उघड. हे संपणार कधी? 2 स्पर्धा किती दिवस चालणार आणखी? संपलं पाहिजे. परिषदेचं आणि सगळ्या पैलवानांचं म्हणणं आहे की ह्या 2 संघटना त्या ठिकाणी नसाव्यात. आता जी परिषद, जी संघटना 70-80 वर्ष झालं कुस्तीच्या हितासाठी काम करत आलेले, ते तर काम करतच चाललेले आहेत. आता नवीन संघटना त्यांना फक्त राजकीय वरदास्त असल्यामुळे ते जर मध्ये घुसत असेल त्यांनी त्या ठिकाणी मोठं मन दाखवावं. आणि याच्यामध्ये मी राजकारण करणारा कुणीच नाही, कारण इथं सुद्धा माझा फोटो तुम्हाला कुठंच दिसणार नाही. इथं फक्त आम्ही आयोजन करतोय, आम्ही व्यासपीठ देतोय. नियोजन करणारे हे सर्व पैलवान आहेत, पैलवानच याचं नियोजन करणार. त्या ठिकाणी जे नियम आहेत हे सर्व पैलवानच त्या ठिकाणी बघतील आणि हे पदाधिकारी आणि परिषदेच्या माध्यमातून ही स्पर्धा त्या ठिकाणी घेतली जाणार आहे. राजकारण आपण कुठेही त्या ठिकाणी आणत नाही. राजकीय जे काही हस्तक्षेप आहे, नाही ज्या पद्धतीने त्या ठिकाणी पैलवानांवर अन्याय झाला, त्याच्याचबरोबर तिथे जे सर्व महाराष्ट्र केसरी आले होते, प्रमुख सर्व मान्यवर आले होते कुस्ती क्षेत्रातले, ज्यांनी मातीत खऱ्या अर्थाने कुस्ती खेळलेली आहे, यांना बसायला जागा सुद्धा त्या ठिकाणी नव्हती. खरं तर त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. आणि जिथं कुस्ती घेतली जाते तिथं सगळे तुम्ही जर बघितलं तर नेतेच दिसत होते. ही नेत्यांसाठी कुस्ती कधीच घेतली जात नाही, ही पैलवानांसाठी घेतली जाते. हे परिषदेने त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि परिषदेचं हेच मत आहे की ते व्यासपीठ फक्त पैलवानांचं आहे, खेळाचं आहे, राज्यकर्त्यांचं नाही. राजकारण बाजूला राहिलं पाहिजे. आज आरोप ते तुमच्यावर करतात की आता पहिले साहेब होते, आता नातू पण उतरलं कुस्तीच्या पडात. नाही, मी परिषदेचा पदाधिकारी नाही, मी कुठेही काही नाही. फक्त टीव्हीवर बघत असताना जेव्हा बातम्या तुम्ही दाखवतात
त्या बघून आम्ही फक्त बघून थंड बसत नाही. आम्हाला जर असं वाटलं कुठेतरी अन्याय झालेला, चुकीचं झालंय, आम्ही फक्त तिथे इच्छा व्यक्त केली कर्जत जामखेडकरांच्या वतीने, जर परिषदेला घ्यायचं असेल तर तिथं आम्ही घ्यायला तयार आहोत. मान्यता परिषदेने द्यावी आणि मग परिषदेने सगळं शहानिशा करून त्यांनी मान्यता दिली आणि तो मान सन्मान आम्हाला त्या ठिकाणी दिला, याचा आदर आम्हाला आहे. त्यामुळे आम्ही फक्त व्यासपीठ देतोय. नियोजन आयोजन सर्व परिषद करतायत, जे गेले 70 वर्ष आजपर्यंत करत आलेले आहेत. दुसरी परिषद आता जन्माला आली असं तुम्ही म्हणताय, तरीही या दोन परिषद ही परिषद आहे, ती कंपनी आहे. त्यात हे 48च्या जे जिल्हा संघटनाचे सर्व मल्ल त्याच्यात खेळले, जर ती संघटना अधिकृत नाही असं तुम्ही म्हणताय, तर ते सर्व मल्ल तिथे का खेळले आणि ते पुन्हा जर तुमच्याकडे खेळत असेल, परत ती बंदीची तलवार त्या मुलांवर येईल. मान्यता नाही त्यांना म्हणतो. राष्ट्रीय स्पर्धेत मान्यता नाही ट्रायलमध्ये म्हणतो. सहभागी होऊ दिलं जातंय, हो. त्या पोरांवर अन्याय होतोय. हे पहा, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला अजून आताही आपल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची मान्यता आहे आणि त्याला इंडियन ऑलिम्पिकचे हे आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आम्हाला मान्यता आहे. आणि ज्या दिल्लीवाल्यांनी जे हे केलेलं आहे ते मला खोलात जायचं नाही, तुम्हाला माहिती आहे. त्याला हे हायकोर्टाने मनाई दिलेली आहे, आलं लक्षात. आणि ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे सुप्रीम कोर्टात आणि ती बी बरखास्त झालेलं तुम्हाला सगळं माहिती आहे. मी सांगणार त्यांचे पदाधिकाऱ्यांना बी कायमचं म्हणजे सगळं, पण तो विषय नाही, आपली कुस्ती महत्वाची आहे. स्पर्धा कसं काय घेतात तुम्ही? याच्यामध्ये तुमचा जो प्रश्न होता की तिथं मुले कशी खेळली, परिषदेचं हेच म्हणणं आहे की जर खेळत असतील, व्यासपीठ कुणी देत असेल, त्यांच्याकडे सत्ता आहे, पण व्यासपीठ देत असल्यामुळे मुलांनी तिथं खेळायला काय हरकत नाही, कारण की हे राजकारण बघत नाही. आता जेव्हा इथे खरी कुस्तीगर परिषद जी आहे, ज्यांनी 70 वर्ष झालं महाराष्ट्र केसरी घेतली, आता ते जेव्हा घ्यायला तयार आहेत परिषद, तेव्हा ज्याला नुसतंच राजकारण करतं त्यांनी काय केलं तर त्यांनी एक आदेश काढला जो इल्लीगल आहे की सर्व खेळाडूंना की याच्यामध्ये जे जे खेळतील ते डिबार होतील. हे टोटली अनकॉन्स्टिट्युशनल आहे, चुकीचं आहे. ते राजकारण फक्त करतात, म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला हे करावं लागेल. आणि राजकारण कशा पद्धतीने करायचं असेल तर फक्त गेल्या वेळेस जी कुस्ती झाली त्या कुस्तीमध्ये तुषार दुबे नावाचा जो एक पैलवान आहे त्याला का खेळून दिलं नाही, याचा फक्त तुम्ही जर अभ्यास केला तर याच्यात बरंच काय तुम्हाला कळेल की तिथं कसं राजकारण केलं जातं. दादा, 2 वर्ष जे महाराष्ट्र केसरी झाले ते मग बेकायदेशीर आहे का? जे पैलवान आपल्याला एक माहीत असेल, ते दोघं बेकायदेशीर आहे. सांगा. 2 वर्ष जे महाराष्ट्र केसरी झाले पैलवान, मग ते काय म्हणतो मान्यता तुम्ही मान्यता द्या त्यांना महाराष्ट्र केसरी. जे झाले ते सगळे ते त्यांना महाराष्ट्र हे पहा, मध्यंतरीचा जो काळ होता तुम्हाला काही गोष्टी माहीत नाही. एकदा तर आता आमच्या दरवर्षी होत होत्या आणि आमच्या घटनेनुसार आपल्याला माहीत आहे की दर 4-5 वर्षांनी आमच्या निवडणुका कुणाच्या याच्यामध्ये चार्टी कमिशनरच्या याच्यात होऊन ते सगळं व्यवस्थित होतोय, आलं लक्षात. आणि हे सगळे आता 2 वर्षापूर्वी जे संघटना तयार केली ते सगळे इकडे उभं राहिले होते उमेदवार म्हणून आणि ते सगळे पडले. आणि खरं म्हणजे पक्षीय राजकारण कशासाठी पाहिजे, मी नाही जास्त बोलत. काय आपला ही जे आता होणारी कुस्ती स्पर्धा आहे यासाठी आपल्याला सगळे आमच्या मंडळींनी विनंती केलेली आहे की अधिकृत महाराष्ट्र केसरी कुठला मानायचा, कुठल्या संघटना आहे? हे बोलून बरं टाका. बरं बरं आता बोल. आमच्याजवळ महाराष्ट्र राज्य क्रीडा खात्याचं पत्रक आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची आम्हाला मान्यता आहे ते पत्रक आहे. पत्र आहे आणि आपल्याकडे. ऑल इंडियाच्या ऑलिम्पिक असोसिएशनचंही पत्र आहे. तर त्यामुळे हे अधिकृत आहेत ना आमच्याजवळ, त्यामुळे शासन सांगेल ते अधिकृत. ही संघटना जी आहे ती अधिकृत आहे आणि राजकारणाचा जो प्रश्न त्या ठिकाणी जे लोक करत आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की परिषदेच्या माध्यमातून कर्जत या तालुक्यामध्ये जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा त्या ठिकाणी होणार आहे त्या स्पर्धेला तुम्हाला सुद्धा आमंत्रण आहे, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी यावं. स्पर्धेत राजकारण कसं आणायचं नसतं हे कर्जतला परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी 100% दाखवू.
पारदर्शक पद्धतीने आम्ही सर्वजण मिळून ती स्पर्धा त्या ठिकाणी घेऊ परिषदेच्या नियमानुसार. मध्यंतरी निसर्गाला एक बैठक झाली होती, काय झालं? नाही, ते ऑलिम्पिक असोसिएशनची बैठक होती. महाराष्ट्र ऑलिम्पिक त्यांच्या संघटनेत काहीतरी इलेक्शन त्या- पत्रकाराच्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या पत्रकाराने दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही उत्तर द्यायचं काय राहिलं नाही. मुद्दा तोच आहे. आम्हाला माहिती आहे काय म्हणा. त्यामुळे 26, 27, 28, 29, 30 मार्च त्या परिषदेला त्या कर्जतच्या वतीने मी आपल्या सर्वांना आमंत्रित करतो. परिषदेला निवडणुका घ्यायला सांगितल्या होत्या, त्या झाल्यात का? 2023 ला कोर्टाचा आदेश होता, 19 ते 23 पर्यंत नाही कोर्टाचा कुठलाही आदेश नाही मामाच्या बाजूने निकाल दिला होता. त्यावेळेस त्यांनी 2023 ला नव्याने निवडणुका स्पोर्ट्स कोडनुसार नव्या स्पोर्ट्स कोडनुसार निवडणुका घ्यायला काही सांगितल्या. निकाल आलेला नाही. त्या स्पोर्ट्स नाही, कोडनुसार पवार साहेबांनी त्यांचं परवा वय बैठक बसत घेतली होती नाहीये. ना, मग गेल्या 2 महिन्यापूर्वी निसर्गाला. त्याचं काय झालं? त्याच्यात काय होतं? परिषदेच्या निवडणुका का नाही झाल्या? झालं तर जाहीर होतीलच की कधी कधी जाहीर होणार. न्याय प्रविष्ट आहे. ऑलरेडी त्यांचं काय म्हणणं आहे की हे यांच्या निवडणुका झाल्या नाहीत, नव्या स्पोर्ट्स कोडनुसार मामा बसतच नाही वयात कुठल्याही याच्यात, तर ते ही परिषद कुठे मला एक मिनिट स्पोर्ट्स कोडचं तुम्ही म्हणताय, एक मिनिट का तुम्ही मला सांगा, तुम्ही आता स्पोर्ट्स कोड बद्दल बोलला, त्यांचा अध्यक्ष किती वर्षाचे? हो ना हो ना, काय सांगा ना मला. दोन निवडणुका असं नाही, हे बघा, रामदास तडसे किती सगळ्यांकडे वर्षाचे? हाच वाद होतोय, असं खेळाडूंचं नाही. नुकसान होतंय, तर हे कधी वाद मिटणार आहेत का? हा मिटायला पाहिजे. समिती मासिक. आपल्या पत्रकारांचा म्हणणं आहे तुमचा आवाज म्हणजे महाराष्ट्राचा आवाज, पहिलवानांना तो ऐकायला येतो, हा वाद मिटेल. ते पाहिजे आता पॉलिटिकल त्यामुळे हे काढू दे. पॉलिटिकल अजिबात नाही पाहिजे. नाही, नाही. झालं.